माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस सर व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचं आणि मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये महाराजस्व अभियान, ज्याचं आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर आपण आंबेगाव तालुक्याकरिता, आंबेगाव विधानसभा क्षेत्राकरिता 27 जुलै 2026 रोजी सोमवार मंचर येथे शिवगिरी मंगल कार्यालय येथे आयोजित केलेला आहे. मुळात या अभियानाचा स्वरूप म्हणजे एकाच छताखाली प्रशासनाच्या 15 ते 16 विभागांच्या सेवा हे उपलब्ध करून देणं आणि नागरिकांनी एकाच दिवसामध्ये त्या ठिकाणी आपला जे काही अर्ज असतील विविध विभागाचे, कुठलेही असेल, कृषी विभाग असेल, पंचायत समिती असेल, महसूल असेल, किंवा आपल्याला कुठले दाखले काढायचे असतील, जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, किंवा आपण त्या ठिकाणी आधार मशीन्स पण आहेत अवेलेबल, तिथे कुणाचं अपडेशन करायचं असेल, या सगळ्या सुविधा असतील त्या आपण तिथं ठेवतो आहोत. बऱ्याचशा आता वन विभागाच्या सुद्धा काही योजना असतात ज्या जनरली सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात. त्यांना सुद्धा आपण त्यांचे तिथे सगळ्या विभागांचे स्टॉल्स लावणं, लोकांना सगळ्या विभागांच्या योजनांची माहिती देणं आणि त्याचा रोजच्या जीवनामध्ये काय उपयोग होईल किंवा कशा पद्धतीने आपल्याला लाभ मिळेल, शासन आपल्या परीनं काय काय करत आहे ह्याची माहिती देणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि प्रामुख्याने सर्वांना त्या ठिकाणी एकाच छताखाली सगळा लाभ एकाच दिवसामध्ये मिळणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. यासाठी आपण माननीय आपल्या विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार माननीय दिलीपराव वळसे पाटील सर हे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सर्व नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांना सुद्धा आपण या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलेले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक सर्व जे काही या कार्यक्रमाचे म्हणजे घटक आहे तो सर्वसामान्य नागरिक आहे ज्यांना आपण या सुविधा उपलब्ध करून देतो आहोत. तर सर्वांनी कृपया माझ्या नागरिकांना आवाहन आहे की ह्या सर्व योजना ज्या असतील, संजय गांधी असेल किंवा वैयक्तिक लाभाच्या असतील, कोणत्याही आपल्याला ज्या कुठल्या लाभ घ्यायचा असेल किंवा कुठल्या प्रकारचा अर्ज वगैरे द्यायचा असेल, करायचा असेल, तर त्या उद्याच्या समाधान शिबिरामध्ये 27 जुलैच्या समाधान शिबिरामध्ये आपण तिथे उपस्थित राहावं आणि ह्या समाधान शिबिराचा लाभ घ्यावा अशी माझी सर्व नागरिकांना विनंती राहील, मी जाहीर आवाहन करतो.